आता हा व्यवसाय तुम्ही सुरू केला तर किती उत्पन्न भेटतं मला सुरुवातीला 10 म्हशीमध्ये 40 ते 50 हजार रुपये राहायचे महिन्याला? हां. आता सगळं मिळून जे माझं गोटा टोटल विकत होतं, चारा विकत होता, खुराक विकत होता, बाह्या हे समजा जाऊन मला 40 ते 50 हजार रुपये राहत होते पहिले 10 म्हशीमध्ये. बरं. आता ह्या म्हशीच्या ज्या पारड्या असतात किंवा त्या रेड्या असतात त्यांची काळजी कशी घेता किंवा त्यांना वाढवण्याचा प्रयत्न करताय का तुम्ही इथं? हां, त्यांना महिन्यातून आपण ते टॉनिकचं काय नाव, मला ते नाव नाही. बरं. हां. ते टॉनिक देतो, जंताचं औषध देतो, खुराक थोडं थोडं देतो. त्याच्यामुळे ते आता ती पाडी 12 महिन्याचीच झालेली, अजून नाही झाली 12 महिने. बर. आता यांच्याकडून तुम्ही ज्या म्हशी आणल्यात शेतकऱ्यांना तुम्ही रिकमेंड कराल का घेण्यासाठी? हां, मी बऱ्याचशा लोकांना म्हणतो की बाबा यांचं जे म्हणजे पद्धत आहे व्यापाराची ही खऱ्यावरली आणि सत्याची, म्हणजे योग्य व्यापारी, योग्य व्यापारी. कारण कसं की ती उधार म्हणलं ना, ती म्हणतात माझ्याकडे येऊच नको, रोख पैसे आणि माल बी खात्रीचं देणार. बरं. उधारीमध्ये आणि त्यामध्ये काय फरक असतो? बरंच फरक आहे. आता मी यांच्याकडून गाडी आणली, मला 14-14.5 गाडी पाठीमागली बसली. तीच गाडी मला, आता नाव आपल्याला कोणाचं काय नाही, दुसऱ्या व्यापाऱ्याने मला ते 17 ते 18 लाख रुपये सांगितले होते उधारीमुळे. उधारीमुळे.